नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरून आलेलो होतो. परंतु ज्या पद्धतीनं निकाल लागले त्याचा अंदाज कधीच आला नव्हता. गेल्या 25-30 वर्षापासून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही काम करतो. निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज त्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांना नक्कीच येत असतो. परंतु ज्या पद्धतीचे आता निकाल लागले त्याचा तशा प्रकारचं जनमत असल्याचं कुठेही जाणवलं नाही. जवळपास 93 मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मत त्याचा ताळमेळ लागत नाही. ईव्हीएम मध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत. या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोक उघडपणानं बोलताना दिसत आहेत. समान पद्धतीनं विजयी झालेल्या उमेदवारांची मतं, समान पद्धतीनं पराभूत झालेल्या उमेदवारांची मतं, हे सगळं अनाकलनीय आहे. आणि ह्या ज्या शंका आहेत या शंकेला आधार मिळावा किंवा या शंका खऱ्या ठराव्यात अशा प्रकारच्या काही घटना सुद्धा आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत. मनोरंजन राय नावाचे एक ग्रस्त आहेत. त्यांनी 2018 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये 19 लाख ईव्हीएम मशीन गायब झालेले आहेत आणि त्याचा हिशोब लागत नाही असा दावा केलेला आहे. त्यांनी ईव्हीएम उत्पादन घेणारे भारत इलेक्ट्रिकल कंपनी असेल किंवा ईसीआय असेल, महाराष्ट्र निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग, केंद्र सरकार यांना पार्टी करून ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. 2018 साली याचिका दाखल होऊन सुद्धा भारत इलेक्ट्रिकल कंपनी असो किंवा ईसीआय असो यांनी साधं प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल केलेलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन महाराष्ट्र निवडणूक आयोगानं ही याचिका खारिज करावी अशी मागणी केली. त्याला कोर्टानं फटकारलं. पहिल्यांदा प्रतिज्ञापत्र सादर करा आणि निकाल काय द्यायचा तो कोर्ट देईल अशा प्रकारे फटकारला आणि 18 डिसेंबरला आता त्याची पुढची सुनावणी होणार आहे. खरं तर केंद्र सरकारनं या ईव्हीएम मशीनचा हिशेब द्यायला पाहिजे. 19 लाख हा आकडा काय लहान नाही. भारत इलेक्ट्रिकल कंपनी असो किंवा ईसीआय असो, या ईव्हीएम उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा ग्राहक देशामध्ये एकमेव आहे, तो म्हणजे भारत निवडणूक आयोग. मग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपला हिशोब का देता येत नाही? खरेदी करणाऱ्यांना किती मशीन खरेदी केले, त्यातले खराब किती झाले याचा हिशोब